Hi friends, welcome in Pune District Education Association Pune. Virtual class, Standard 9th, Subject English. I am Mr. Vilas Chaskar, working in Sri Mahalakshmi Vidyalay Umraj, Junnar Pune. Today we are going to study evaluation pattern, Standard 9th. Last video we saw evaluation pattern, section first language study, then section second textual passages, then third section poetry section, then today we are going to study section number 4 non textual passage for 15 marks. It is a passage which is familiar to you. या सेक्शन 4 मध्ये जो नॉन टेक्च्युअल पॅसेज आपल्याला विचारलेला आहे त्या नॉन टेक्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला आपल्या परिचयाचा किंवा आपण त्याविषयी कुठेतरी ऐकलेलं आहे, कुणीतरी त्याविषयी माहिती सांगितलेली आहे असा परिचय दिला जातो आणि त्याच्यावर एकूण आपल्याला 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. इट इज फॉर 2 मार्क्स. In a simple factual activity, there is true or false, agree or disagree, complete the sentence, complete the verb, chart, tree diagram, table, etc. Then activity number second, complex factual activity. It is for 2 marks. In a complex factual activity, there is idea is given in the passage only. नो डायरेक्ट आन्सर इज गिवन इन द पॅसेज. ह्या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला डायरेक्ट परिच्छेदामध्ये उत्तरं दिलेली नसतात, त्याची उत्तरं त्या उतार्यामध्ये वेगवेगळ्या भागातून आपल्याला मिळवावी लागतात. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीची जी ॲक्टिव्हिटी आहे त्या व्होकॅब्युलरीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला फाइंड आउट सिमिलर वर्ड्स, synonyms which mean, match the words with their similar meaning, choose the correct similar words from the given words, find out the opposite words, it is called antonyms. Then find out nouns, adjectives, verbs, adverbs, present participle, infinitive, describing words, etc. Then there is also alphabetical order, jumbled words, grid, puzzle, cross out, pick out odd man out, crossword, grid, phrases, etc. Then activity number 4, activity based on textual grammar. In this activity, grammar is tested. आपण ह्या लँग्वेज स्टडी किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर नावाची जी ॲक्टिव्हिटी आहे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गामध्ये शिकलेल्या व्याकरणावर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. त्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स असेल, चेंज द व्हॉइस असेल, बिगिन द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट असेल, ॲड अ क्वेश्चन टॅग असेल, टेल टॅग असेल, यूज इफ, अनलेस, दो, अल्दो, बट, so, as, because, since, as well as, not only but also, both and, use when, where, which, who, as soon as, no sooner than, hardly when, etc. इत्यादी प्रकारचं व्याकरण आपल्याला विचारलं जातं. त्याचबरोबर या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला विचारलं जातं. मेक इट असर्टिव्ह, मेक इट निगेटिव्ह, मेक इट एक्सक्लामेटरी, मेक इट अफर्मेटिव्ह. देन फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन, verbal question, degree, and identification of different types of clauses. अशा प्रकारचा भाग आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर यामध्ये विचारला जातो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. यामध्ये आपल्या वैयक्तिक प्रतिसादावर आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. देन वी विल लर्न the section 4th non-textual passage for summary.
In this summary, write a summary of the passage given in question number 4a above. Suggest a suitable title for it. यातली पहिल्यांदा आपण मार्किंग स्कीम बघूया. मार्क देण्याची पद्धत कशी आहे. गिव अ सुटेबल टायटल टू युअर राईटअप. तुम्ही त्या समरीला योग्य शीर्षक दिलं की त्याला 1 मार्क आहे. राईट द सेंट्रल आयडिया वर थीम ऑफ द गिवन पॅसेज, याला 2 मार्क आहे. म्हणजे लेखकाची या ठिकाणी जी विचारसरणी आहे ती योग्य विचारसरणी या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. या पॅसेजचा जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. देन यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज. योग्य प्रकारच्या भाषाशैलीचा तुम्ही वापर केलेला असेल, योग्य प्रकारचं व्याकरण तुम्ही वापरलेलं असेल आणि त्याचा योग्य पद्धतीनं क्रम लावलेला असेल तर त्याला 2 मार्क आहे. आता व्हाईल रायटिंग अ समरी ॲट दॅट टाइम वी मस्ट कीप सम हिंट्स इन युअर माइंड हाऊ टू राईट अ समरी. समरी रायटिंग करत असताना आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक स्कीम टू गेट an overall idea, pick out important details that are necessary to the text. Highlight, underline the important information using keywords. Note taking, make a note of the main points. Writing, give a suitable title, remember to use your own words. Checking to make sure you are covered all the main points. जेव्हा आपण अनसीन पॅसेजची समरी लिहितो तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट समरी रायटिंग ही स्वतःच्या भाषेमध्ये आपण लिहिली पाहिजे आणि मूळचा जो अर्थ आहे तो अर्थबोध योग्य होण्यासाठी त्याच क्रमाने आपण लेखन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्या मनाच्या नवीन माहितीची भर घालू नये आणि कोणत्याही मुद्द्यांचा अर्थ स्पष्ट करू नये, स्वतःचं मत यामध्ये मांडू नये. अशा पद्धतीनं आपण रायटिंग केली पाहिजे. देन वी आर गोइंग टू स्टडी सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल फॉर 20 मार्क्स. द फर्स्ट इट इज अ लेटर रायटिंग फॉर 5 मार्क्स. देन डायलॉग रायटिंग फॉर स्पीच रायटिंग फॉर 5 मार्क्स. देन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फॉर 5 मार्क्स. and then news report narrating or describing, it is for 5. Then question number 5, a letter writing for 5 marks. Formal letter. In a formal letter, look at the format of letter or a block format of letter. First, sender's address, then pin code number, then deadline. These 3 things are very important in sender's address. Then in a formal letter there is receiver's address, name, designation and address of the recipient. It is very important. Then subject of the formal letter, then reference of the formal letter, and then salutation. In a salutation there is respected sir or respected madam or dear sir or dear madam. Then next point, body of the letter in 3 or 4 paragraphs. Content is given in the information. With the help of that content, you have to write main body of the letter in 3 or 4 paragraphs, beginning, middle and end. Then point number 9, subscription. It is called complimentary clause like yours faithfully, and after that there is your name. While writing a letter at that time you have to write correct grammar.
Then look at the marking scheme of the letter writing. It is called formal letter. Sender's address, pin code number, date line. It has 1.5 marks. Then name, designation, and address of the recipient. It has also half marks. Then subject, reference, and salutation. It has also half marks. Then body of the letter in 3 or 4 paragraphs. It has 2 marks. Point number 9, subscription, complimentary clause like yours faithfully, and after that your name. It has half marks. Use of correct grammar. It has for 1 marks. Then question number 5, letter writing for 5 marks. The next letter, informal letter. It is called letter to our relatives, letter to our friends, letter to our father, mother, friend, sister, etc. Look at marking scheme of informal letter. Sender's address, pin code, and date line. It has half marks. Salutation. It has also half marks. Body of the letter in 3 or 4 paragraphs, 2.5 marks. In body of a letter, beginning of the letter, middle of the letter, and conclusion of the letter, points are given in information. With the help of the points, you have to write body of the letter. Then subscription, it is called complimentary clause like your lovingly and your name. It has half mark. And correct use of grammar, it has for 1 marks. These are the 2 types of letter. We have to write only one letter, formal letter or informal letter. Then question number 5b, dialogue writing or drafting a speech. Drafting a speech and dialogue writing, both the questions are very easy. First, dialogue writing. Dialogue writing is very easy. Look at the marking scheme of dialogue writing. Dialogue writing is for 5 marks. Prepare a dialogue from the jumbled sentence, 1 marks. Look at the jumbled sentence. Me too, I am fine, thank you, happy to see you after a long time. Hi, how are you? In a jumbled sentence, some things are very important to keep it in your mind. In this activity, 4 jumbled sentences based on the chit chat activity of the course book will be given. You are required to arrange the given sentences in correct order to form a meaningful dialogue. Then look at the answer of the jumbled sentence. Hi, how are you? I am fine, thank you. Happy to see you after a long time. Me too. This is the correct order of the jumbled sentence. Then look at the next dialogue. It is complete the dialogue. It is for 1 mark. While completing the dialogue at that time, 2 questions based on the chit chat activity will be given. You are required to answer the given question in order to form a meaningful dialogue. आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला ही लिहायची आहेत. याच्यासाठी आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. हा कंप्लीट भाग आहे. त्याच्यानंतर तिसरा जो डायलॉग आहे तो आपल्याला
3 मार्कासाठी दिलेला आहे. राईट डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स 3 मार्क्स. तिसऱ्या प्रकारचा जो डायलॉग आहे त्यामध्ये यू विल बी गिवन अ थीम बेस्ड ऑन चिटचॅट ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द कोर्स बुक. You have to develop a meaningful dialogue between two persons. Remember that your dialogue must consist of minimum 3 meaningful exchanges. या ठिकाणी आपल्याला 6 वाक्य किंवा 3 एक्सचेंजेस मिनिंगफुल असलेले 3 संवाद आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. लुक ॲट क्वेश्चन नंबर 5B. ड्राफ्टिंग अ स्पीच रायटिंग. भाषण लेखन करत असताना त्याला दिलेली जी मार्किंग स्कीम आहे ती कशी आहे, त्याच्या अगोदर आपल्याला भाषण कसं लिहायचं याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. भाषण लिहित असताना कीप सम टिप्स इन युअर माइंड. ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व रायटिंग a formal paragraph on the topic given for the speech. जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे त्या टॉपिकवर आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. तो पॅरेग्राफ आपल्याला फॉर्मल पद्धतीनं औपचारिक पद्धतीनं लिहायचा आहे. या स्पीच रायटिंगचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. टू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स, व्ह्यूज, नॉलेज, थॉट्स टू अन ऑडियन्स. यामध्ये आपले जे विचार आहेत, आपला जो दृष्टिकोन आहे, आपलं जे ज्ञान आहे किंवा आपलं जे मत आहे ते मत या ठिकाणी आपल्याला मांडता आलं पाहिजे. देन बिगिन विथ अन ॲड्रेस टू द ऑडियन्स सच ॲज लेडीज अँड जेंटलमन, माय डिअर टीचर्स अँड फ्रेंड्स, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, बिलव्ड टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स एक्सेट्रा. अशा पद्धतीनं आपल्याला या भाषणाची सुरुवात करावी लागणार आहे. देन युअर स्टेटमेंट मस्ट बी डायरेक्टली ॲड्रेस टू द ऑडियन्स. आपला डायरेक्ट ॲड्रेस हा प्रेक्षकांशी असला पाहिजे. कॅन कंटेन अ रेटॉरिकल क्वेश्चन. आणि याच्यामध्ये आपल्याला रेटॉरिकल टाईप क्वेश्चनचा वापर करता आला पाहिजे. द लँग्वेज शुड बी फॉर्मल अँड द टोन सिरियस. त्यातली जी भाषा आहे ती फॉर्मल असली पाहिजे. त्याच्यातला जो टोन आहे तो टोन सिरियस असला पाहिजे. त्यानंतर यू विल बी गिवन पॉईंट्स, क्वेश्चन्स, न्यूज ॲटम्स एक्सेट्रा ॲज अ गाईडलाईन. यूज देम टू फ्रेम द सेंटेन्सेस फॉर स्पीच. देन एंड अप विथ सॅल्युटेशन सच ॲज जय हिंद, थँक्यू एक्सेट्रा. अशा पद्धतीनं आपल्याला डायलॉग रायटिंग करावं लागेल. हे डायलॉग रायटिंग करत असताना त्याला मार्किंग स्कीम कशी आहे. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन फॉर 1 मार्क. बॉडी यूज ऑफ द गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स. ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज फॉर 2 मार्क्स. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज फॉर 1 मार्क. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामॅटिकल स्ट्रक्चर फॉर 1 मार्क. देन look at how to write a speech. You are going to participate in an inter-school education competition arranged by your school. Write a speech on eat vegetable, live longer with the help of the following points. Example is given to you. अशा पद्धतीची सूचना आपल्याला दिली जाते. त्याच्यापुढे काही मुद्दे आपल्याला दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला टायटल दिलेले स्पीच ऑन ईट व्हेजिटेबल अँड लिव्ह लॉंगर, भाजीपाला खा आणि तंदुरुस्त राहा, यावर आपल्याला भाषण लिहायचं आहे.